श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत गणेशोत्सवाच्या चैतन्यमयी पर्वाची गणेश विसर्जनानं सांगता, पोलीस प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे कोणत्याही मोठ्या अनुचित घटनेशिवाय विसर्जन सोहळा शांततेत, गणेशोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 37व्या पुणे फेस्टिव्हलला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 234वी जयंती मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साजरी. गणेशोत्सवाच्या चैतन्यमयी पर्वाची अनंत चतुर्दशीला सांगता झाली. यंदा 11 दिवस आलेल्या लाडक्या गणपती बाप्पाला अत्यंत भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. पुण्याची वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणूक महात्मा फुले मंडई इथल्या लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी 9:30 वाजता सुरू झाली. ही मिरवणूक बेलबाग चौक मार्गे पुढे गणपती चौक, लिमराज महाराज चौक, कुंटे चौक, उमऱ्या गणपती चौक, गोखले चौक, शेडगे विठोबा चौक, गरुड गणपती चौक, टिळक चौक इथून लकडी पुलावरून विसर्जन घाटाच्या दिशेनं मार्गस्थ झाली. मिरवणूक मार्गांवर काढण्यात आलेल्या रांगोळ्या, आकर्षक पुष्प सजावट, विद्युत रोषणाई, भव्य प्रतिकृती, सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांसह सजवण्यात आलेले श्रींचे रथ हे मिरवणुकीचं विशेष आकर्षण होतं. सनई चौघडा, ढोल ताशे यांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि लेझिम, शंख, झांज पथकांनी मिरवणुकीला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. शाळकरी विद्यार्थी, महिला, अबालवृद्ध आणि तरुणाईनं दरवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जन मिरवणुकीत आपल्या सक्रिय सहभागाने निराळेच रंग भरले. गणेश मूर्तींचं विसर्जन वेळेत पार पडून मिरवणुकीची सांगता वेळेत करण्यासाठी दरवर्षीपेक्षा 1 तास अगोदरच मिरवणुकीला सुरुवात झाली. मानाचा पहिला कसबा गणपती, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती आणि मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाच्या श्रींच्या मूर्तींचं विसर्जन नटेश्वर घाटावर, तर मानाचा चौथा तुळशीबाग गणपती आणि मानाचा 5वा केसरीवाड्याच्या गणेश मूर्तीचं पांचाळेश्वर घाटावर अनंत चतुर्दशीलाच वेळेत विसर्जन झालं. मात्र बाकीच्या मंडळांनी विसर्जन मिरवणुकीची दिलेली वेळ न पाळल्यानं यंदाच्या मिरवणुकीची अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी 32 तासांनी सांगता झाली. पारंपरिक ढोल ताशांच्या तालावर, लेझिमच्या झंकारात आणि गुलालाच्या उधळणीत निघालेल्या मिरवणुकीत श्रद्धाळू मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कसबा गणपतीच्या मिरवणुकीत यंदा दिव्यांग मुलांच्या ताशा आणि झांज वादन पथकानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. पुण्यातील गोखले नगरच्या कामायनी या दिव्यांग मुलांच्या पथकानं आपल्या वादनातून गणरायाला वंदन केलं. त्याचा आनंद या मुलांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहताना दिसत होता. पिंपरी चिंचवड शहरात अनंत चतुर्दशीला गणरायाची विसर्जन मिरवणूक शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. 949 मंडळांच्या गणपतींबरोबरच लाखो घरगुती गणरायांचं विसर्जन करण्यात आलं. फुलांनी सजवलेले रथ, विद्युत रोषणाई, ढोल ताशा वाद्यवृंद, सामाजिक संदेश देणारे फलक, सांस्कृतिक वारसा दाखवणारे देखावे अशा उत्साहाच्या वातावरणात विसर्जन मिरवणुका मार्गस्थ झाल्या. त्यांच्या स्वागतासाठी महापालिकेच्या वतीनं ठिकठिकाणी स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. शहरातील 27 घाटांवर भाविकांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक तलावावर जीवरक्षक, पोलीस, डॉक्टर, परिचारिका यांची पथकं तैनात करण्यात आली होती. तसंच हार, दुर्वा, फुलं थेट नदीपात्रात न टाकता निर्माल्य कुंडात टाकण्याचं आवाहन करण्यात येत होतं. यासाठी महापालिकेनं अनेक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला. दरम्यान मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटाचा त्रास दरवर्षी नागरिकांना सहन करावा लागतो. परंतु यावर्षी ढोल ताशा पथकांनी देखील आवाजाची मर्यादा ओलांडल्याचं पाहायला मिळालं. पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीची सांगता 32 तासांनी रविवारी संध्याकाळी 6 वाजता झाली. गणेशोत्सवासाठी मोठा बंदोबस्त 12 दिवसांपासून लावण्यात आला होता. सगळा सोहळा शांततेत पार पडला. यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचं अभिनंदन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलं. गणेश मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यामध्ये व्यवस्थित समन्वय ठेवण्यात आला, त्याचं हे यश आहे. मिरवणुकीत मधल्या वेळेत काही मंडळांचा मंडळांशी आक्षेप होता, ते सोडवण्यात आलं.
प्रत्येक मंडळांना योग्य वेळ मिरवणुकीसाठी मिळाला पाहिजे ही आमची भूमिका होती. मानाच्या गणपतींना दिलेली वेळ पाळली. गर्दीमुळे काहींना उशीर झाला असं यावेळी बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले. गणेश उत्सवादरम्यान स्वच्छच्या कचरा वेचकांनी 50हून अधिक विसर्जन घाट आणि केंद्रांवर निर्माल्य टू निसर्ग हा उत्सवाला पर्यावरण संवर्धनाची जोड देणारा उपक्रम राबवला. कचरा वेचकांनी नागरिकांकडून 114 टन निर्माल्याचं संकलन करून काटेकोरपणे त्याचं वर्गीकरण केलं. त्यासोबतच 39 टन सुका कचरा स्वतंत्रपणे गोळा केला गेला. संकलित निर्माल्य पुणे महानगरपालिकेकडे खत निर्मितीसाठी देण्यात आलं. या उपक्रमासाठी शहरभरात 400हून अधिक कचरा वेचक सज्ज होते. गौरी आणि गणपती विसर्जनावेळी येणारे हार, फुलं, नारळ, दुर्वा यांसारखं निर्माल्य आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या, सजावटीचं साहित्य, मिठाईचे बॉक्स यासारखा सुका कचरा यांचं वर्गीकरण करून संकलन करण्यात आलं. कचरा वेचकांनी निर्धारानं शहराप्रती, नागरिकांप्रती आपली बांधिलकी जपत दोन्ही दिवशी रात्री उशिरापर्यंत विसर्जन केंद्रांवर थांबत निर्माल्य संकलनाचं काम सुरू ठेवलं. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीनं आयोजित ग्लोबल गणेश फेस्टिवल अंतर्गत ज्येष्ठ आणि दिव्यांगांसाठी गणेश दर्शन सहलीचं आयोजन केलं होतं. राष्ट्र प्रथम ट्रस्ट, सदैव फाउंडेशन आणि अमित फाटक फाउंडेशन यांचं यामध्ये सहकार्य लाभलं. गणेशोत्सवाच्या काळात 2 दिवस ही गणेश दर्शन सहल निघाली. दोन्ही दिवस मिळून 300 ते 350 ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. शनिवार वाड्यात एकत्रित येऊन या गणेश दर्शन सहलीची सुरुवात झाली. कसबा गणपती, भाऊसाहेब रंगारी गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग, दगडूशेठ हलवाई आणि अखिल मंडई गणपती असा या सहलीचा मार्ग होता. राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी या गणेश दर्शन सहलीला भेट देऊन ज्येष्ठ आणि दिव्यांग भक्तांशी संवाद साधला. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीनं ग्लोबल गणेश फेस्टिवल अंतर्गत ग्लोबल गणेश फोटोग्राफी आणि रील्स स्पर्धा 2025 आयोजित करण्यात आली आहे. येत्या 30 सप्टेंबर 2025 पर्यंत या स्पर्धेत फोटो आणि रील्स पाठवता येणार आहेत. ग्लोबल गणेश फेस्टिवल अंतर्गत विविध उपक्रम, स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाचं आणखी एक आकर्षण म्हणजे पुण्यात दरवर्षी आयोजित केला जाणारा पुणे फेस्टिवल. यंदाचा हा 37वा पुणे फेस्टिवलही विविध कार्यक्रमांच्या आयोजनामुळे रसिकांच्या आकर्षणाचा भाग बनला. यावर्षी पुणे फेस्टिवलमध्ये ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक, कलावंत आणि निर्माते राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, गायक आणि संगीतकार अशोक हांडे निर्मित आवाराहू हा गायन, नृत्य आणि संगीताचा भव्य प्रयोग सादर झाला. राज कपूर यांच्या कलाकृतींच्या भव्यतेप्रमाणेच या कार्यक्रमातही मोठी भव्यता प्रेक्षकांना पाहायला मिळाली. पुणे फेस्टिवल अंतर्गत जुळ्यांचे संमेलन हा अभिनव उपक्रमही बालगंधर्व रंगमंदिरात उत्साहात पार पडला. या अनोख्या कार्यक्रमात 125हून अधिक जुळ्यांची नोंदणी झाली होती, तर 50हून अधिक जुळ्या जोड्या प्रत्यक्ष उपस्थित होत्या. नारदीय कीर्तन महोत्सव महाराष्ट्र साहित्य परिषदेत बुधवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी कीर्तनकारांनी गणरायाच्या 14 विद्यांबरोबरच 64 कलांचा अधिपती या रूपाचं निरूपण करत श्रोत्यांना ज्ञान, श्रद्धा आणि संस्काराची जोड दिली. या महोत्सवात हरिभक्तपरायण निवेदिता मेहेंदळे, हरिभक्तपरायण प्रज्ञा वाळिंबे, युवा कीर्तनकार तन्मयी मेंदळे कुलकर्णी, हरिभक्तपरायण धनदा गदक्कर, हरिभक्तपरायण दया कुलकर्णी, हरिभक्तपरायण वैदेही जोशी आणि हरिभक्तपरायण अर्चना कुबेर यांनी कीर्तन सादर केलं. भगवान शंकर आणि त्रिपुरासूर युद्धाची कथा सांगताना शंकरालाही यश मिळवण्यासाठी प्रथम मंगलमूर्तीची पूजा करावी लागली हे स्पष्ट करण्यात आलं. कीर्तनकारांच्या प्रभावी गायन निरूपणामुळे सभागृहात भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झालं. उपस्थित श्रोते कीर्तनातील कथांमध्ये तल्लीन झाले होते. यानंतर महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पौष्टिक डबा हा विषय देण्यात आला होता. पुणे फेस्टिवल अंतर्गत जुगलबंदी मैफिलीच्या निमित्तानं अभिजात भारतीय संगीताची श्रीमंती पुन्हा अनुभवण्याची संधी रसिकांना मिळाली.
पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य युवा संतूरवादक डॉक्टर शंतनू गोखले यांचं प्रभावी वादन आणि ज्येष्ठ सनई वादक पंडित शैलेश भागवत यांचं परिपक्व वादन असा दुहेरी स्वरयोग रसिकांनी गुरुवारी बालगंधर्व रंगमंदिरात अनुभवला. पुणे फेस्टिव्हल आणि पुणे श्रमिक पत्रकार संघांनी संयुक्तपणे पुण्यातील विविध वृत्तपत्रातील 45 छायाचित्रकारांनी टिपलेली 300 छायाचित्र बालगंधर्व कलादालनात प्रदर्शित केली होती. या प्रदर्शनाचं ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य डॉक्टर पराग काळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला खासदार प्रणिती शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या 234व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन पुरंदर तालुक्यातील भिवडी इथं करण्यात आलं होतं. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार विजय शिवतारे, गोपीचंद पडळकर, राहुल कुल, विक्रम पाचपुते, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार संजय जगताप, जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल आदी मान्यवर उपस्थित होते. इंग्रजांविरुद्ध क्रांतीची पहिली ठिणगी पेटवणारे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक हे खऱ्या अर्थानं क्रांतिकारक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणेच त्यांनी गनिमी काव्याच्या सहाय्यानं ब्रिटिशांना धडा शिकवला असं मुख्यमंत्री म्हणाले. रामोशी बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 2 लाख रुपयापर्यंतचं बिगर तारण कर्ज तसंच समाजात उद्योजक आणि व्यावसायिक घडावेत यासाठी 15 लाख रुपयांचं कर्ज देण्याचा निर्णय शासनानं घेतला असून रामोशी समाजाच्या विकासासाठी यापुढेही सहकार्य करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले, आज आवश्यकता आहे पुन्हा एकदा आमच्या या समाजाला तेच राजे उमाजी नाईकांचं तेज परत करायची आणि म्हणूनच आज आपल्या सरकारने हा जो प्रयत्न सुरू केलेला आहे तो हाच प्रयत्न आहे की आमच्या रामोशी बेरड समाजाला त्यांच्या इतिहासाची आठवण करून द्यायची, त्यांच्या शौर्याची आठवण करून द्यायची आणि पुन्हा एकदा या समाजाला देशाच्या आणि राज्याच्या आर्थिक प्रवाहामध्ये मुख्य धारेमध्ये आणायचं. आणि ज्यावेळी रामोशी समाजाच्या, बेडर समाजाच्या आमच्या नेत्यांनी आम्हाला हाक दिली, त्यांच्या हाकेला आम्ही प्रतिसाद दिला आणि सांगितलं काळजी करू नका, सरकार तुमच्या पाठीशी ताकदीनं उभं राहील. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, संकलन भूषण राजगुरू, शिवराज सणस, श्रद्धा वारडे, प्रसाद पाठक आणि सीमा चोरडिया यांचं. तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.